मला ना असं वाटते, की मी सध्या माझ्या नवऱ्याचे खूपच पैसे वाचवते. ते कसे काय, तर आता ही जर मी मेहंदी लावली ना, तर आता मला असं वाटतं, की डायरेक्ट 6 महिन्यानेच लावली. आता मी मागच्या वर्षी 6 महिन्या अगोदर ही मेहंदी लावली होती आणि आत्ता लावते. म्हणजे कसं वर्षातून 2च वेळा मला मेहंदी लावावी लागते, असं मला म्हणायला हरकत नाही आणि ते माझ्या नवऱ्याचे पैसे वाचतात. आज चतुर्थी असल्याने सकाळी स्वयंपाक नव्हता. म्हटलं चला मेहंदी जी आहे हाताने लावून घेतली. हाताने मेहंदी लावली, की सगळीकडे पसरते. मग काय सगळीकडे मेहंदी लावून सगळ्या केसांना मेहंदी लावून घेतली आणि मेहंदी सुकेपर्यंत इकडे पुरणसुद्धा करून घेतलं आणि पुरण थंड होईपर्यंत मी ट्रॉल्या ज्या आहेत त्या पुसून घेतल्या. ट्रॉल्या ज्या आहे पुसून घेतल्यानंतर मस्त माझी केसांची मेहंदी जी आहे ना धुवून घेतली आणि मग काय केसांना तेल लावलं आणि केसांचा मस्त त्यांना निवांत सोडून दिलं. इकडे काय संध्याकाळी मस्त असे धोंडे करून घेतले पुरणाचे, कारण आज चतुर्थी होती. म्हटलं देवाला पण नैवेद्य दाखवायचा आहे. इकडे आदिरालाची तयारी करून आजू आणि मी निघाली होती धोंडे द्यायला गाईच्या गोठ्यामध्ये. आता एक नियम केला आहे, तो म्हटलं चला 33 दिवस आहे तो पूर्ण करूयात. मग काय गाईला गोंडे देताना दिले. आता आमच्या गावाकडे कसं आहे ना, ज्या वेळेस आम्ही गाईला धोंडे द्यायचो त्यावेळेस तिचे पाय धुवायचे, तिला कुंकू वगैरे लावायचं. पण इथे शहरामध्ये असं होत नाही, कारण की एखादी गायने जर पाय मारला तर शिंग मारलं तर मग आपलं कल्याणच होईल. मग दुरूनच तिला नमस्कार करायचा आणि धोंडे खाऊ घालायचे. घरी आल्यानंतर मस्त असे अजूनही मोदक करायला मदत केली आणि हे जे मोदक आहे ना मस्त पूर्णाच्या अजूनही करून घेतले. आता मुली मोठ्या झाल्या म्हटल्यानंतर त्यांना शिकवायची गरजच पडत नाही, त्या पाहून सगळं शिकतात असं म्हणायला हरकत नाही. मग अजून एवढं काम केल्यानंतर तिला काही ना काहीतरी द्यायलाच हवं. मग काय आदूचे बाबा आणि आदूसाठी मस्त अशी कोल्ड कॉफी बनवली आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी केली. आज मस्त तशा पुरण भरून टम्म फुगलेल्या पोळ्या करून घेतल्या, नैवेद्य वगैरे जो आहे तो दाखवून दिला आणि मग काय आज धोंडे जे होते, धोंडे आणि मोदक दोघी पुरणाचे केले आणि देवाला नैवेद्य वगैरे दाखवला आणि सत्ताचा दिवस